तर इराणनं काल रात्री नेमके कुठे कुठे मिसाइल्स दागल्यात पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर ही दृश्य आपण पाहतो आहोत। कतारमधल्या अल उदैद एअरबेसवर इराणकडून मिसाइल हल्ला करण्यात आलेला आहे। हा नकाशा आपण पाहतो, याच्यामध्ये स्पष्टपणे पाहायला मिळतंय की इराणनं ही जी सामुद्रधुनी आहे, या सामुद्रधुनीच्या दक्षिणेकडे असलेलं हे कतार, याच कतारच्या अमेरिकेच्या एअरबेसवर इराणनं हल्ला केलेला आहे। सुरुवातीला अमेरिकेनं इराणच्या 3 आण्विक केंद्रांवर हा हल्ला चढवला आणि त्यानंतर इराणनं प्रत्युत्तरादाखल अशा प्रकारे कतारमधील अमेरिकेच्या एअरबेसवर हा हल्ला चढवलेला आहे। जवळपास 10 मिसाइल्स इराणकडून या कतारच्या अमेरिकेच्या एअरबेसवर डागण्यात आलेल्या आहेत। हे ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण हे समजून घेऊया की अमेरिकेनं इराणच्या फोर्डो अणुकेंद्रावर 6 बॉम्ब टाकले होते। अल उदैद हा अमेरिकेचा एअरबेस होता। हा एअरबेस कतारमध्ये, या एअरबेसवर इराणनं देखील 6 मिसाइल्स डागल्या। अमेरिकेनं इराणच्या फोर्डो अणुकेंद्रावर जवळपास 6 बॉम्ब टाकले होते। त्याला प्रत्युत्तर म्हणूनच आता इराणनं अमेरिकेच्या एअरबेसवर अशा प्रकारे मिसाइल हल्ला केला। मध्य पूर्व आशियातल्या कोणत्याही अमेरिकन तळांवर हल्ला करू शकतो हे इराणला दाखवून द्यायचं होतं। इराणच्या हल्ल्यानंतर आता बहरीनमध्ये देखील हाय अलर्ट देण्यात आलेला आहे, कारण बहरीन त्याचबरोबर अन्य देशांमध्ये देखील अमेरिकेचे एअरबेस आहेत। अमेरिकन एअरबेसवरच्या हल्ल्यानंतर ट्रम्प यांनी आता इस्रायल इराण युद्धबंदी झाल्याचं जाहीर केलंय। इराणनं मात्र युद्धबंदी झाल्याचं नाकारलंय। इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी युद्धबंदी झाली नसल्याचं ट्विट करत सांगितलेलं आहे। तर इस्रायलनं हल्ले थांबवले तर आम्ही देखील हल्ले थांबवू असं इराणनं म्हटलंय। सध्या इराण आणि इस्रायलमध्ये मिसाइल हल्ले सुरूच आहेत। इराणकडून देखील इस्रायलवर हल्ले केले जात आहेत, त्याचबरोबर इस्रायलकडून देखील इराणवर जोरदार मिसाइल्स डागल्या जात आहेत।